आई नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर माझं गायांचं दूध काढून झालेलं आहे, तापायला ठेवलंय आणि तर ते मला दूध आहे ते पण ठेवलंय. ही किटली ती भरून ठेवली आणि बाहेर बघू शकता तुम्ही अंधार आहे ना. आता वाजले 6:15. हे बघा पूर्ण अंधार आहे. 6:15 वाजलेत. 5:30 वाजताच गायांचं दूध काढून झालं. एवढं लवकर का काढलं? रोज आम्ही 7 वाजता काढीत असतो ना, आज आमचं लवकर काढून झालं ते का ते मग पुढं सांगते. आणि इथं माझा आप्पे बनवायचं चाललेलं आहे. एवढे आप्पे बनवून ठेवल्या कारण की पियुसी दिला ना शाळेतून तांदूळ भेटलं होतं. पियुसी दिला शाळेतून तांदूळ भेटलं होतं तर त्यांचं दररोज चाललं होतं मम्मा इडली बनव, इडली सांबर. आणि काल भिजायला घातलं आणि म्हणते आप्पे बनव. आप्पे पात्र मी ठेवून दिलेलं होतं ते त्यांना साफ दिसलं, मग तेच बनव. सोपं आहे इडलीपेक्षा. इडलीचं पाणी गरम वगैरे करूच तर कोंबड्या नुसत्या आरडा त्यात. 6:15 झाल्या आणि असे आप्पे बनवून झाल्यात माझे बघा छान असे टम. इथे पण आप्पे बनवून झाल्यात एवढे असे टमकीवाने. सकाळ सकाळ खायची सवय आहे. आणि इथं चटणी सुद्धा बनवून ठेवलेली इकडे छान. आणि शेतात जायचे लवकर, पाठच उठले होते लवकर थोडेसे. 8:30 वाजता मोटरची लाईट येते त्यामुळे भुईमूग पेरलाय, कडवा पेरलाय ते भरायला जायचे शेतामध्ये. आज काय हे दिवसभर नाही कारण की हे गेलेले कळूबाईला, त्याच्यामुळे आम्ही लवकर. नाही तर आम्हाला कुठं जायचं म्हणलं ना तर हे दूध काढीत असतात, पण ते नसले तर मला काही एकटीला दूध निघत नाही. गायांचं काढूनच देत नाही, सवय नाही आहे. मी फक्त गायांखाली बादली घेऊन बसत असते, नाही तर बाकीचं सगळं दूध काढीत असतात. पूर्ण असे कमी तेलामध्ये आप्पे होतात. सोपं आहे, पटपट होतात इडलीपेक्षा. मला तर सोपं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि डब्यात ठेवायच्या ऐवजी मी इडलीच्या भांड्यातच ठेवलं. म्हणलं नको उद्या उठल्या सकाळच्या पाणी माहिती नाही आता इडलीच द्या आम्हाला, त्याच्यामुळे म्हणलं याच्यातच ठेवा. दूधसुद्धा तापलं, दूध तापलं आणि ते माझी चटणीसुद्धा बनवून झालेली छान अशी घट्ट. आप्पे ना शिजायला ठेवले आणि बारीक गॅस करून ना 5 मिनिटात म्हणलं तोपर्यंत हॉल आवरून घ्यावा. लहान लेकरं जर असले ना पसरा जास्त होतो कारण कितीही आवरात तरी तो तसाच होतो. पण सकाळ सकाळ झाडू मारण्याच्या अगोदर ना खाली तर वरचा पसारा जर आवरला ना तर पटकनी मग आवरतं. 5 मिनिटात म्हणलं सोपा वगैरे नीट करावा. तरी ते मी लगेच 2 भाकरी करून घेतल्या, एक मोठी एक छोटी. आणि आप्पे बनवून झाल्यात पूर्ण. भेंडी गोळा करून ठेवल्यात, किचन वाटा पुसून घेतला आणि आता बाहेर उजाडले तर बाहेर शेण टाकायला जायचे. आता झाला. भाकर जर असली तर पटकन काही कालवण करता येतं, त्याच्यामुळे पटकन भाकरी करून घेतल्या. आप्पे काढून ठेवले, भांडी घासून आणावं. भाकर एकदम फुगली. तर आता मी बाहेर आलेली आहे. बाहेर थोडा अंधार आहे. शेण ओढून ठेवलं होतं तर आता फक्त शेण दोन्ही गोट्यातलं शेणखूर करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर ना कुटी टाकायची आहे. दूध तर काढून ठेवलेलं आहे मी पहाटे लवकर. आज पहिल्यांदाच काढलेलं आहे आम्ही लई दिवसातून पहिल्यांदा. तर मग दोन्ही गोट्यातलं शेण टाकून झालेलं आहे. इकडं गावरान गाय आहे आणि कालवडी आहे. तर पहिल्यांदा मी मोठ्या गोठ्यातलं शेण वगैरे टाकून घेत असते, मग इकडं कालवडी वगैरे आहे त्याच्यात शेण टाकून घेत होते. शेणखूर झाला. आणि हा कोंबडा आहे ना नेहमी बाहेर असतो, त्याला आतमध्ये टाकलेला आहे तर तो ना कुटी नेहमी इसकाडीत असतो, पण आज कुटी इसकाडलेली नव्हती. तर आता थोडीशी कुटी ना लवकर दूध काढल्यामुळे टाकली होती यांनी. मला थोडी कुटी करून टाकायची आहे त्यांना, तर आता मी कुटी करून घेते. आज ना लवकर उठले होते, लवकर उरकावलं होतं पटापट. लवकर उठल्यानं लवकर कामं आवडतात म्हणतात. अति काय संकटात मी त्या गोष्टी आणि माझं झालं. लवकर उठलं का कोणतीही कामं पूर्ण होत नाही, तसंच झालं. आज मला
मका मका मोठाली आहे त्यामुळे कणसं पण मोठाली आहे, त्यामुळे ना थोडाच घास टाकावा लागत होतं कुटीमध्ये. थोडीच घास टाकून म्हणजे कवळा घेऊन मी कुटी करून घेत होते. आणि ना मकाची कणसं असल्यामुळे ना कुटीच बंद पडली, घेरच पडला नाही. इकडे ना कवळा घ्यावा म्हणलं एक मकाचा, पटपट कुटी करून घ्यावा, तेवढ्यात कुटीच बंद झाली. बघू शकता इथं अर्धा चांगली झाली आणि अर्ध्यातच कणसं आली, कुटी बंद झाली. घेरची कुटी असल्यामुळे मागं पुढं घेता येत असतं, पण मी ते कवळा घ्यायला आले म्हणलं ना मका जवळ आणून ठेवाय कुटीपाशी, तेवढ्यातच मग कुटी बंद झाली. मागं पुढं करून मी पुन्हा चालू केली. नंतर ना म्हणलं पुन्हा थोडीच घास घालावं, कारण नेहमी माझ्यासोबत जेव्हा मी कुटी करीन ना तेव्हा ना एक ना शेवट का ना स्टार्टिंगला ना घास गुंतणारच नस, मला मागं पुढं करून ना कुटी करून घ्यावं लागत असे. नंतर ना मग थोडंच कवळा घेऊन ना मग कुटी करून घेतली आणि गायांना ना कुटी टाकली. ते काही शूट केलंच नाही. मग आता घरामध्ये आले तर पिऊ सिद्धी उठल्या होत्या, तर गोधड्या काढल्या, हॉल आणि बेड झाडून काढल्या ना. आता मला देवपूजा करून घ्यायची. मला आधी देवपूजा जर केली ना मग पटकन कामावर लागतात, मग बाकीची तर आपली दररोजचीच कामं चालू आहे. देवपूजा झाली आणि मग मी सर्व भांडी गोळा करून घासून आणले ना. आता मी फळीला लावून घेत आहे आणि मग म्हणलं पिऊ सिद्धीचं आवरून द्यावा. आता घरातली सगळी कामं आवरली होती, भांडी फळीला लावली ना मग पिऊ सिद्धीचं आवरून द्यावा. गायांना पाणी कामं बाहेरची सुरू. मग पिऊला म्हणलं डब्बा भरून भरलं का डब्बा? किती भरलं? दाबू भरलं, लय दाबू इडल्या भरल्यात बाईनी. काय मग इडली नाही मग काय मग आप्पे. मी म्हणलं होतं उठल्या तर यांना इडली लागल म्हणून त्यांना उठायच्या अगोदरच आप्पे बनवून घेतले पटकनी. चटणी तर अजिबात आवडत नाही आवडत ना. आणि असं असलं ना आवडीचं मग त्यांच्या हाताने त्यांना भरायला लय आवडत. काय बरोबर ना. आंघोळ करायची, मुलांची डब्बा भरून घ्या तर लाईट येईल. एक नाही अख्खं खाल्लंय, लय खाल्लंय. एक नाही खाल्लं तुम्ही, कसं झालंय. आणि याचं दाबू भरायचं झालंय, डब्बा बसायलाच. मोठा डबा देऊ का? बसवलं का? आणि हे थोडं टाकाळलंय ना, ती नको काळ नको म्हणला ना, नको ना. झालं मग आता चटणी कशात येते. आणि मी ना पिऊसीचं डब्बं भरलं त्यांनी, मग आंघोळ्या घातल्या त्यांना आणि म्हणलं ना डोकं पुसा तुम्ही, तोपर्यंत मी ना गायांना पाणी पाजून घेत आहे. तोपर्यंत ना त्यांनी बघा कसं जेवायला आणलं. आणि दररोज त्यांना जर म्हणलं ना जेवून घ्या लगेच म्हणा मला भूक नाही. आणि आवडीचं जर असलं ना मग अशी बसून खातात. आणि गावाकडची मजा ना वेगळीच असते. सकाळच्या ना कवळ्या उन्हामध्ये ना इथं खाटावर बसायची सवय आहे. इथंच अभ्यास करीत बसत असतात सिद्धी पिऊ. आणि ना मी दोन्ही गोठ्यातल्या गायांना पाणी पाजून घेतलं आणि आता कपडे विजायला घातलेली आहे. मला आधी डोकं विसरावं त्यांचं आणि मग त्यांना शाळेत जायला मग उशीर नाही व्हायचा. त्यांचं लय असतं भुनका, तर कसे बसून खाता असतात ना जेवायचं. आता आली लाईट, मटर चालू झाली. इकडं कडवाळ पेरले त्याच्यावर चाललंय. इकडं भुईमुग आहे, मध्येच फुटलंय. काय महाराणी दुसरी कुठे महाराणी, ते का डोकं नसं विचारलं. तो तिथं तशीच आजू केस सुकवीत बसली. आंचल तेलाची बाटली कांगवा डोकं इचरीते मी. हिने हिच्या हाताने विचारलं ना. आणि चापण क्लिप कोण लावायचं का नाही, काहीच नाही. वावरातच एक वाफा भरून यायचा होता, दुसऱ्या वाफा लावलंय. तो 20 मिनिटं भरण म्हणलं मग जाईन पिऊचं डोकं इचरायला.
ही डोकं इसरून आली आणि ती तशीच केस सुकीत बसली. तिला हातात नाहीच राहायचं. हा मोबाईल. चल गा. तिचं डोकं इसरून येते नाही तर रडत बसत. तिला औषध पाजायचे अजून. रडू नको. तिने डोकं विचारलं आणि हिने नाही विचारलं. असं झालं तसं झालं. तिचा आनंद गागरात मावना गेली माग. गाप रडू नका. शनी तू जा चापला पळ चापला औषधात. काल पिऊ घरी होती. सिद्धीच एकटी शाळेत गेली होती. काल तिचं डोकंच विचारलं नाही. शेवट आंघोळ केल्यामुळं. आणि मग तिचं कालचं डोकं होतं. तिने तेल नाही लावलं आणि तिने आपली विचारलं. माझं डोकं धुतलं असं झालं. एवढा भुणका लावलाय ना बाईने. शाळेत जाताना आमचं असंच भुणका असतं. चल औषध पाहिजे ते डबान तिने घेतलं का. शाळेत जाताना ना एखादी का होईना रडल्याशिवाय त्यांना अजिबात शाळेत असं चैन पडत नाही. म्हणजे घरी येऊन एक दिवस जाणार ना सिद्धी रडण नाही तर पिऊ रडण. दोघींपैकी एक का होईना रडणारच. वैचं डोकं विचारलं औषध पाजलं आणि आता मी ही डबा भरला आणि आता मी चालले शेतामध्ये. आता यायचंच नाही जोपर्यंत भरून होत नाही तोपर्यंत. आले का तू 5 मिनिटात सर येणार 5 मिनिटात येणार आले का ग. आणि अजून गायना लवकर खायला टाकल्यामुळे ना गाय अशा वरडात्यात ना सांगायलाच नको. त्यांना सवय 8 वाजता खायला टाकायचं 9 वाजता पाणी. आज 8:30लाच पाणी पाजलं त्याच्यामुळं आज दिवसभर आडती. जेव्हा 5 वाजता त्यांना खायला पडल तेव्हा त्या शांत होती. चला आता मी वापा भरला की मग जेवून घेते. तर सरांची वाट बघत ना चारीला उभ्या राहिल्यात आणि एकमेकींना भांडत आहे. पिऊ तिला काही म्हणली ना तर लगेच ती हानीत असते किंवा ती काही म्हणली. त्यांचा ओरडा चाललेला आहे. म्हणलं काय झालं. आणि त्यांचं ना लवकर आवरून दिलं ना मग असा धिंगाणा चालत असतो रोडवरती. आणि म्हणलं एवढा वापा भरला ना मग जेवून घ्यावा. आणि ह्यो वापा भरायचा आहे तर त्यातच मोटर बंद झाली आणि लाईटच गेली. तर जे लाईट गेली तर ती 11:30 वाजता आली. आणि तेव्हा गोट लावलेला आहे आणि मोहरी त्यामध्ये. कारण की मोहरी यासाठी लावलेली आहे की फुलं याला मधमाशा वगैरे येतात ना फुलांवरती. त्यामुळे मग छान असं गोटो येतील म्हणून लावलेली आहे मोहरी. तिकडे कांदा आहे. मग ना मी कांदा खुरपायला गेले इकडं. थोडंसं 2 वापर राहिलो ते खुरपीत बसले ना. आणि जे सांडवला लाईट गेली ती आता 11:30 वाजलेले आहे तेव्हा लाईट आलेली आहे. तर आता म्हणलं पटकन हे 2 सारं भरून घ्यावं नाही तर पूर्ण भरणं झालं असतं. कांदा पण भरून काढायचं होतं. आणि मग आता वाजलेली आहे 4. पिऊ सिद्धी आलेली आहे शाळेतून. मी बसली होती तर पाखरं हाणायला. भूक लागली काय पेरलेला आहे कडवा ते पाखरं मला खाते का. तर सिद्धी लगेच झाली मला भूक लागली काहीतरी दे करून. आणि मग घरी गेल्यानंतर मी आता ना शेण टाकलं झाडून काढलं आणि कुटी टाकीत होते. तो वरद त्यांना ना पहिल्यांदा मी भेळ दिली आणि म्हणलं खा. तर वरद नंतर उठून आलं मग तुम्हाला भेळ खायचे. त्या दोघींनी पण खाटो बसून खाल्ली ना. मग त्या माझ्यापाशी उभ्या होत्या कारण की कोंबड्या हाणायला ना. मग वरद म्हणला मला पण तिथंच खायची. तर पिऊ आहे तर मला खायची. मग त्याला मी अशा पद्धतीने आपण दोघं जाऊ काय स्टूलवरती मांडू. मला नाही जायचं घरी. पुन्हा आले पाखरं हाणायला. मला नाही जायचं. मग आला आणि कसा बोलतोय. तुला का नाही जायचं. मग तू काय करतो वावरात तिथं. तू पाखरं हाणतो काय. जा तू घरी पण